सुरेश करावडे साहेब इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून HPL मध्ये चकोर ग्रुप यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया नेक्स्ट मॅच कडे आणि जिथे मात्र मॅचला होईल सुरुवात. एक आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला इनविन्सिबल युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध रायडर्स. टॉस जिंकलाय युनायटेड संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले रायडर्स संघाला. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल टाकण्यासाठी सचिन परब आणि स्ट्राइक एंडला गणेश, नॉन स्ट्राइक एंडला दर्पण. पहिला बॉल पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात होते. वाईट +1. ओ, इथे कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात. शॉट पॉइंटला. एक धाव सिंगल कंप्लीट होते. सन्मान्य आदरणीय बाळा चौकेकर साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये अमय चौकेकर इथे पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये इथे कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावफलक 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. 4 ऑन स्कोर कार्ड. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. आपण जर पाहायला गेलं तर चकोर ग्रुप CG ग्रुप आयोजित हाजी कासम प्रीमियर लीग HPL 2024. हो, इथे ड्राइव्ह करू केलाय जरूर, परंतु एकच धाव मात्र प्राप्त होईल. इम्पॉर्टंट मॅच आणि इम्पॉर्टंट मॅच आपण पाहायला गेली तर एका बाजूला इनविजिबल युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध रायडर्स. टॉस जिंकला होता इनविन्सिबल युनायटेड. बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय रायडर संघाला बॉलिंग साठी. हो, इथे बॅटला ब्रश झाला. इथे काय घडलंय? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉल वरती. 7 एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7. हो, मोठ्या फटक्यासाठी मोठा फटका आलाय. बॉल आणला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. कुठलीही चुकी करत नाही आहेत. इथे जागा सोडली आहे. विकेट कीपर एंड कडे थ्रो केलाय. इथे 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या 10 धावा. ओ, इथे काय घडलंय? व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा. खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मात्र धावफलकावरती जरूर ऍड होत आहे. टीमची धावसंख्या 13. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल हाताळलेत सलगचे. 3 व्हाईट बॉल. 15 धावा.
नक्कीच कर्णधार गेलाय, कार्ड मंत्र जरूर दिलाय तुला, टप्पा कसा हाताळायचा आहे. कारण कॅप्टन वरती देखील दबाव असतो आणि त्याने सध्याच्या घडीला तेच केलं. ओहो, खूप चांगला फटका. इथे संधी होती परंतु चपळाईने ही धाव कंप्लीट केली गेली आहे. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 15 धावा. नो लॉस 15. कैलासवासी धर्मेंद्र सिंग, त्याचबरोबर कैलासवासी बबन पेडणेकर, कैलासवासी मंगेश राणे, कैलासवासी भरत सावंत यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि यांच्या स्मरणार्थ चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 आपण पाहतोय. यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा चषक, ही प्रीमियर लीग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, मोठ्या फटक्यासाठी मोठा फटका, लांबच लांब मारणार, मी नाही थांबणार. अगदी वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले चौकाराने. हो, इथे खूप चांगला बॉल. ओहो, इथे काय फटका सजवलाय कलात्मक पद्धतीने. अगदी चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 15 धावा. कारण गणेशचा वेगळाच आहे ठाट, तो लावतोय गोलंदाजीची वाट. 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. पुढचा बॉल ओमकारचा. हो, हलक्या हाताने फ्लिप केलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट आणि तिथे 3 धावा आल्यात. स्ट्राईकला आता मात्र पाहायला मिळतोय दर्पण. हो, इथे ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, खराब. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. बॅकअपची गरज होती, बॅकअप दिला गेलाय. बॅकअप आलाय. 2 धावा, 2 धावेने धावफलक 28. अगदी एका बाजूने गणेश आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूने दर्पण सिंगल डबलने धाव सावरतोय. कारण त्याला माहिती आहे आपण स्टार्टिंगला बॅटिंग घेतली तर कुठेतरी मोठी धावसंख्या उभारायची. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका, 1 धाव कंप्लीट. इथे बॉल निघून चाललाय, टप्पा 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 घेत चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय दर्पणच्या बॅट मधून चौकार. 2 ओव्हरची खेळ इथे समाप्त होते. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 32. टीम
इनविन्सिबल युनायटेड संघ जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती 32. चला 2:13 मात्र हा सुरू झालेला होता. आता 2:24 झालेत. स्वीजिटचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे, विकेट प्राप्त केली आहे. अमय, कॅप्टन अमयने ज्याच्या पाठ मधून चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलाय. गणेश बॅक टू द डगआउट. गणेश कामत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. 18 धावांची भारदार खेळी. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षक त्यांनी पाहिला नाही, परंतु हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये कुठेतरी चांगली खेळी होईल. परंतु जे संघासाठी धावा होत्या हवा होत्या त्यांनी मात्र केल्यात. 18 धावांची खेळी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. नवीन बॅटर इन एट नंबर 3 मध्ये भूषण आलेत. त्यांच्याकडे देखील नजरा असतील, पाहावं लागेल. पुढचा बॉल अमय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केले अमयने. हो, लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि ते OUT गोलंदाजाला मिळते. क्षेत्ररक्षकाची साठ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली आणि इथे खराब स्लॉट सिलेक्शन. जावं लागेल माघारी. गोल्डन डकचा शिकार ठरतोय भूषण. व्योम आलाय. अमय हॅट्रिकच्या उंबरट्यावर. हॅट्रिकचा बॉल. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का? हॅट्रिक बॉल. इथे पंचांकडे अपील. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळालाय. इथे बॅकअप आहे. हॅट्रिक हुकली आहे. डॉट बॉल आलाय. अमय काय गोलंदाजी करतोय.
ओहो, खोला टाकलेला बॉल, वेगाने टाकलेला चेंडू आणि एक धाव आली आहे, सिंगल प्राप्त होतोय. टीमची धाव संख्या 33 धावा. चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग HPL 2024. टीमची धाव संख्या 33. बघा, पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धाव संख्या आली होती, परंतु या षटकामध्ये फक्त आणि फक्त सिंगल दिली आहे त्याने. खूप चांगली बॉलिंग अंबईच्या माध्यमातून मात्र होत असताना पाहायला मिळते. ओहो, इथे हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आहे. 2 धाबा कंप्लीट. टीमची धाव संख्या 35 धाबा. शेवटचा बॉल आहे. ओ, इथे ड्राईव्ह केलाय. सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपत होते. 3 ओव्हर नंतर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 36 धावांवरती मात्र इनविन्सिबल युनायटेड संघ मात्र जाऊन पोहोचतोय. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक 1 मिनिटाचा. चला, पाणी पुरवायचंय. श्रेयस गुरव उर्फ माव्या असं आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ओहो, पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार. अगदी रेल्वे स्टेशन वरती गेलाय करी रोडच्या. लवकर पिक केला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. ओहो, इथे काय घडलंय? कमबॅक केलंय. 1 तेरी 1 मेरी, जशास तसं उत्तर. तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे. तुमच्याकडे खली आहे तर आमच्याकडे ग्रेट खली आहे. खली बली मध्ये सुरू असलेला हा खेळ. हो, आखुटप्याचा बॉल मिडॉन तैनात आहे. टीमची धावसंख्या 43-43. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय आजच्या दिवसामध्ये. HPL 2024 पर्व क्रमांक 8. हो, खूप चांगला बॉल.
इथे पंचांनी बोर्ड उंचावलंय. हो ओ यू टी आउट होतोय. अगदी हलकासा बॅटला बहुतेक ब्रश झालाय. पंचांचा इशारा सुबोध सरांचा आला होता आणि नक्कीच बॅटला हलकासा ब्रश होऊन विकेट कीपरने कुठलीही चुकी केली नाहीये. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. ओम अजित आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय कमबॅक केलंय श्रेयसने. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतरचे हे 2 बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. हो आकुटप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय परंतु सिंगल घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. जी की सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने डबल 444 44 धाबा. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागतात. फास्ट घ्यायचं थोडस स्पीडअप घ्यायचंय. ओहो खूप चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हर षटक समाप्त होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 षटक समाप्त झाल्यानंतर 44. बघा 19 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. 25 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालं नाही तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. टीमची धावसंख्या 44 44 4 षटकाच्या खेळीनंतर. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय सिद्धेश पेडणेकर. फुल टॉस बॉल इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी केली आहे विकेट कीपर एंड कडे आणि तिथे 2 धावा. दोन धावाले 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 46 46. 46 धावा धावफलकावरती लागतात. ओ खोलात टाकलेला बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक 47 47 धावा. पुढचा बॉल हो इथे खोदून काढलाय. अगदी मनगटाचा वापर केलाय. खोदून काढलेला फटका 2 धावा.
49 49 ऑन स्कोर कार्ड. अनविन्सिबल युनायटेड संघ. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॅटला ब्रश झाला. चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅनला. बॉल टप्पा 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 घेत अगदी अडलाय त्या ठिकाणी. इथे 3 धावा घेतल्यात. 4 माफ करा. 4 धावा आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 53 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. रॉयल रेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्पार्टन स्पोर्ट्स. ओहो इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे बॉल हातातून निसटलाय. पंचावन्न धावा धावफलकावरती लागतात आतापर्यंत. ओहो इथे बैठा फटका सजवलाय. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत. सिंगलने मात्र थांबवलंय. टीमची धावसंख्या ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक समाप्त. टीमची धावसंख्या अब तक 56. 56 धावा धावफलकावरती लागतायत. 56. अंतिम षटक अंकित आलाय. ओ इथे आव देखाना ताव. मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईन या स्पर्धेत मी भाव. ठोकलाय षटकार. षटकार आलाय आणि या दर्पण वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. टीमची धावसंख्या 62. हो सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 64 धावा. 64. ओहो इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. पकडला जातोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. दर्पण साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण वैयक्तिक 35 धावांची बहारदार खेळली मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 षटकार आणि त्याच्या बॅट मधून 4 चौकार मात्र पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या अगदी 64 धावा. ओ सरळ बॅटने खेचून काढलाय. व्ही शेप मध्ये कॅच ड्रॉप. शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 66 धावा.
खोदून काढलाय, डायरेक्ट हिट नाही झाला. विकेट किपर एंड कडे. इथे बघा काय घडलंय, दोन्हीच गाड्या एका पटरीवर आल्यात आणि अपघात घडलाय. .67 67 रन ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अनविजिबल युनायटेड संघाचा स्कोर. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. ओहो, इथे काय घडलंय, लॉंग स्टॉपला बॉल वेगाने निघून चाललाय. वाईट +4, बाय 1 गेट 1 फ्री. .72 72 धावा. हो, इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. ओयूटी आउट. शेवटच्या बॉलवर विकेट आली. टीमची धावसंख्या 72 झालाय. लक्ष 36 बॉल 73 करायचे आहेत. 72 झालेले आहेत. 73 धावांचं लक्ष टीम रायडर्स संघाला. चला आपण टॉस घेऊया इनिंग ब्रेक मध्ये. नेक्स्ट मॅचचा रॉयल्स रेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्पार्टन स्पोर्ट्स. चला टॉस साठी यायचे रॉयल्स रेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध स्पार्टन स्पोर्ट्स. चला कॅप्टन, रॉयल्स रेंजर आणि स्पार्टन स्पोर्ट्स कॅप्टन, चला या टॉस साठी. स्पार्टन्स टीम कॅप्टन या. राजेश मेस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेतला जाईल. एक बाजूला रॉयल रेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला स्पार्टन स्पोर्ट्स. चला या कॅप्टन त्वरित, कारण मॅच सुरू व्हायच्या आधी आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आहे. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतायत. चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2024 HPL. अर्थातच आपण पाहायला गेलं तर कैलासवासी धर्मेंद्र सिंग, कैलासवासी बबन पेडणेकर, कैलासवासी मंगेश राणे, कैलासवासी भरत सावंत, कैलासवासी कमलाकर डिचोलकर यांच्या सर्वांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा चषक, ही प्रीमियर लीग आपल्याला या मैदानामध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतली ए ग्रुप मधली चौथी मॅच. चला या प्लीज. चला रॉयल रेंजर कॅप्टन या टॉस साठी. चला कॉल कोण देईल? रॉयल रेंजर कॉल देईल. स्विंग द टॉस, हेड टेल. हेड म्हणून आवाज दिलाय. टॉस जिंकलाय रॉयल रेंजर संघाने. निर्णय काय असेल सर? बॉलिंग करण्याचा निर्णय. जर आपण पाहायला गेलं तर दुपारचं सत्र सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही देखील मॅच पाहत होतात, कारण दुपारच्या सत्रामध्ये अगदी ज्यांनी बॅटिंग केले त्यांचा स्कोर अगदी पाहायला गेला तर तो डिफेन्स होतोय. त्याचबरोबर डिफेन्स करण्यामध्ये कुठल्या टीमला देखील अडथळा निर्माण होतोय. तर तुम्ही जर तुम्ही आता गोलंदाजी घेतली तर समोरच्या टीमला कुठेपर्यंत रोखण्याचा मानस असेल? कसं आहे, सर्वप्रथम म्हणजे चकोर ग्रुपचे आभार त्यांनी मॅच भरवल्याबद्दल. त्यानंतर आमचा चौथा सामना आहे आजच्या दिवसातला. तर आमच्या अगेन्स्ट जी टीम आहे ती पण चांगलीच आहे. आम्ही त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये जेवढा त्यांना ऑल आउट करता येईल तेवढा आम्ही करू. बाकी काय साईराम. टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये. कुठेपर्यंत मजल मारणार पहिल्या डावामध्ये आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमची समतोल संघ असा आहे आमचा,
आणि आमच्या संघावर विश्वास ठेवू. आम्ही जी धावसंख्या करू ती आम्ही डिफेंड करायचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी काय सांगशील? चकोर ग्रुपचे प्रथमतः आभार. त्यांनी एवढ्या कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा भरवली आहे आणि त्यांना खूप खूप धन्यवाद त्या गोष्टीसाठी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय रॉयल्स रेंजर या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय स्पार्टन स्पोर्ट्स या संघाला बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू सो मच. तर स्पीडअप घ्या, फिल्डिंग लावून घ्या लगेच, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्य 73 धावांचं. 36 चेंडू करायचे आहेत, 73 धावा टीम रायडर संघाला. चला वेळ स्टार्ट होईल. 2:52 मात्र हा सेकंड पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात.
या भूषणच्या बॉल वरती मात्र ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल इथे थांबणार नाहीये. थँक्यू सो मच. पागा डगआउट्स मध्ये काय जल्लोष पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट बॉल, त्यानंतर मात्र चौकार. हो इथे कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब लाईन आणि लेन दिशेपासून भरकटतोय. आणि ही टीम स्पिरिट पाहिजे, कारण हा जल्लोष पाहिजे. जल्लोष नाही तर काही नाहीये. हो इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर भेदून चाललाय. चौकार, 4 धावा. आवाज होतोय लालबाग ते चिपळूण. आवाज होतोय लालबाग ते चिपळूण. भावा मार तू आता उचलून उचलून. अगदी उचलून उचलून मारतोय. दोन चौकार त्याच्या पाठमधून पाहायला मिळाले. पुढचा बॉल. हो इथे तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतोय खणखणीत. अंकित गावडे ऑन फायर होतोय. 2 चौकार 1 षटकार. हो इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आता तैरात आहे एक्स्ट्रा कव्हरला. आणि तिथे मात्र 2 धावा. टीमची धावसंख्या 18 धावा. हो इथे खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल हाताळलाय. सिंगल आली आहे. खूप चांगला बॉल इथे हाताळलाय. टीमची धावसंख्या 19. ओमकार वरती आक्रमण चढवलं जात आहे. कमबॅक झाला या बॉल वरती त्याचा. पाहूया पुढचा बॉल. हो खूप चांगला पुश केलाय. 1 धाव घेऊन खुश राहिलेत. सिंगल आली आहे. सिंगलच्या धावसंख्येने 1 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 20.
पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. येणारे 30 बॉल आणि 53 धावांची गरज. 30 चेंडू 53 ची गरज. बॉलर मात्र पाहायला मिळतोय मनोज. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्यात, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल. मनोज आलेत पुढचं षटक घेऊन. स्ट्राईकला मात्र ओमकार. हो हो, इथे कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. नो +2 टोटल 3 धावा. 23 धावा. हो, मोठ्या फटक्यासाठी गेलाय. फ्रीडचा बॉल होता. एकच धाव. ओहो, मिडॉन तैनात. इथे काय घडलंय? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? महत्वाची विकेट. ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलंय. पहिला धक्का. टीम रायडर संघाला जावं लागेल माघारी. वैयक्तिक 17 धावांची खेळी. 17 धावा होत्या म्हणूनच तर खतरा झाला त्याला. कमालीची खेळी. सचिन परब. +40 चा हा खेळाडू. 40+ असणारा. ओहो, पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल नाही थांबणार. बॉल निघून चाललाय. मिड विकेट सीमारेषा पार. आल्या आल्या भव्य स्वागत. आओ स्वॅग से करेंगे. चौकाराने स्वागत. वेलकम. 4 रन्स. हो, खोदून काढलाय. खोदून काढलाय. मिड ऑफ तैनात आहे. एकच धाव. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 29. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल केला जातोय. 2 धावा. खूप चांगला स्ट्रोक. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 31. 31 धावा. हो, इथे मिस टायमिंग स्ट्रोक. इथे 1 2 3 क्षेत्ररक्षक आले आणि इथे तू घेऊ का मी घेऊ. मोये मोये झालं. ओव्हरची होते समाप्ती. 33. ला 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर झाल्या. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर संपलेले आहेत. गोलंदाजीसाठी
रवी सर आलेले आहेत. पुढचा बॉल. ओहो, पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल. क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का, काठी काढली. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट प्राप्त केली. अगदी रवी यांचा विचार केला तर अनुभव आहे आणि अनुभव किती कामाला येतोय आज. पाहायला मिळतोय. पायावरती आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. इथे काय घडलंय, काय घडलंय? थर्ड अंपायर, थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? H&R स्पोर्ट्स च्या माध्यमातून थर्ड अंपायरचा निर्णय मात्र दिला जाईल. काय घडलं या बॉल वरती? रन इथे कंप्लीट झाले की नाहीये, स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाहीये हे पाहावं लागेल. टीमची धावसंख्या नक्कीच सांगू आम्ही या बॉल वरती. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अडवतोय HPL 2024 आणि इथे OUT आउट. OUT रनआउटच्या स्वरूपात मात्र आउट होतोय, त्यामुळे एकच धाव. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 34 34 धावा. बनीने खूप चांगला थ्रो केला. ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये येत असताना रवी यांचा बॉल खेळण्यासाठी ओहो, काय घडलंय? पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दाराने चोरी झाली आणि मागच्या बॉलने बॉल धडकला सरळ यश वरती. फलंदाज बाद. ओमकार माने या ना माने, काहीच मानलं नाहीये, जावं लागेल त्यांना माघारी. रवी गाडगे, काय गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी. अनुभव काय आहे, आज मात्र स्वतःला सिद्ध करतायत. अजूनही तोच पेस, अजूनही तीच लाईन, अजूनही तोच टप्पा आणि स्विंग देखील तसाच पाहायला मिळतोय. आधीच्या काळामध्ये स्पर्धा गाजवल्यात, याही काळामध्ये स्पर्धा गाजवतायत. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु तीच शैली सातत्याने मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल रवी यांचं. इथे नो बॉल आहे, इथे नो बॉल आलाय. नो +1 36. फ्रीडचा बॉल आहे आता. फ्रीडचा बॉल. लक्ष 73 धावांचं, 73 धावांचं लक्ष. फ्रीडचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडलीये. दुसरी धाव
कंप्लीट होते या ठिकाणी. अगदी फसवा चेंडू हाताळला होता. .38 38 धावा धावफलकावरती लागतात. हो, इथे खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. काय स्टॉप केलाय बॉलला. ओ इथे ओव्हरथ्रो, इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र धाव. दोन धावा 40 40 40 40 धावा. हो, खूप चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे नाही होत आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 41. 18 बॉल मध्ये 32 पाहिजेत. 18 बॉल 32 ची गरज. 18 बॉल 32 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनुभव आहे, परंतु ती क्षमता, तीच धमक मैदानाच्या आतमध्ये दिसली. चला, रॉयल रेंजर आपण आणि स्पार्टन आपण तयार राहायचंय. अगदी रवी यांचा फिटनेसचा जर का विचार केला तर खूप चांगला फिटनेस मेंटेन ठेवलंय त्यांनी. नक्कीच आचरेकर सरांच्या शैलीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्यात. आजही देखील अनुभव किती कामाला येतो हे मात्र त्यांनी नक्कीच दाखवून दिलंय. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली रवी सरांची, कौतुक करण्यास्पद आहे. कौतुकास्पद गोलंदाजी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, अजित. हो, पहिलाच बॉल बीट केलाय. मिड विकेटला क्लिअर केलाय. चेंडू सीमा रेषा पार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय 4 धावांसाठी हवाई सफर. 44 44 रन स्कोर कार्ड. चला, बॉल द्या, दुसरा बॉल द्या. वीस मिनिटं झाले. 34 ओव्हर चालू आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर संपवायचे आहेत. बघा, वेळ सगळ्यांसाठी समान आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. ओहो, इथे मोठा प्रहार आलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे गुड कॅच. कॅच ऑफ द क्वालिटी. मॅच ऑफ द क्वालिटी. वेल कॅच. ओहो, इथे ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी वेगाने आला बॉल वरती. गुड कॅच. आजच्या स्पर्धेतली अप्रतिम कॅच. अरुण केसे सर आज खऱ्या अर्थाने कॅनडावरून आलेत ही मॅच खेळण्यासाठी आणि त्यांनी ही कॅच पकडली आहे. संघासाठी कुठेतरी सिद्ध करत असताना आज
परदेशातून कॅनडामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी लालबाग मध्ये दाखल झालेत या मैदानामध्ये. टॉप ड्राईव्हचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल दुसऱ्या धाब्यासाठीच मात्र जागा सोडली आहे. 2 धावा आल्यात. 47. 15 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. हो खूप चांगला बॉल. पंचांनी मात्र अगदी आपण वळतायत व्हाईट बॉलचा इशारा त्या शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. 15 बॉल 25 ची गरज आहे आता. ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. काय स्टॉप केलाय. गुड स्टॉप. 14-25 ची गरज. कोण घेऊन जाईल मॅच. व्हाईट बॉल. 14-24. 14 बॉल 24 ची गरज. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. वाईडिश लॉंगनला तैनात आहेत. अरुण सर आहेत त्या ठिकाणी. चौकार अडवलाय. 51 धावा. शेवटचा बॉल. लक्ष 73 धावांचं. कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला बॉल. डॉट बॉल. 12 बॉल आता 22 ची गरज. येणारे 12 बॉल 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22 धावांची गरज. थोडस स्पीडअप ठेवा. चला 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटांमध्ये हे 5वं षटक संपवायचं. अन्यथा मात्र तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बारा चेंडू आणि 22 ची गरज आहे. योम स्ट्राईकला मात्र पाहायला मिळत आहेत श्रेयस. हो खूप चांगला बॉल. व्हाईट बॉल. बघा पायाला बहुतेक मला वाटतं ब्रश झालाय. काय घडलंय. दोन पंच येतील. शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. या बॉलवरती नेमकं घडलंय काय.
डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. 11 बॉल 22 ची गरज आहे आता. खूप चांगला बॉल. इथे खोला टाकलेला बॉल. आखू टप्प्याचा बॉल होता. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली आहे. फंगलिंग पाहायला मिळालं. तिसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली. इथे रनआउटची संधी. डाय मारली आहे आणि इथे यस अंपायर 1 रन शॉर्ट आहे. 1 रन शॉर्ट आहे. त्यामुळे 2च धाबा. 1 रन शॉर्ट. दोनच धावा आहेत आताच्या. 53 धावा. 10 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. 10 चेंडू 20 ची गरज. अतिटडीचा सामना. ओहो खूप चांगला बॉल. यावेळेस देखील पायावरती आदळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. तिथे 2 धावा आल्यात. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. 55. 9 चेंडू 18 ची गरज. 9 बॉल 18 ची गरज. 9-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नऊ 18 ची गरज. सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला स्टॉप. खूप चांगला स्टॉप. कौतुक करावं लागेल. दर्पणच चौकार अडवलाय परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 58. 58. 8 बॉल 15 ची गरज. 8 बॉल 15. ओहो इथे काय घडलंय. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 60 धाबा. आडवॉल 13. 8-13 ची गरज असताना मात्र सरळ बॅटने अलॉंग द कार्पेट. इथे रनआउटची संधी होती. थर्ड अंपायर दिलाय अंपायरने. तिसऱ्या अंपायर कडे निर्णय दिलाय. चला आउट आहे. रनआउट स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. आता रनआउट झालाय त्यामुळे आता पाहावं लागेल समीकरण. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 61. 7 चेंडू 12 ची गरज.
7 चेंडू 12ची गरज. 7 बॉल 12ची गरज. सात बॉल 12ची गरज. 7 बॉल 12ची गरज. पाहूया. सात 12ची गरज असताना इथे मात्र बॉल आलाय हा व्हाईट बॉल. व्हाईट +1. आता 7 बॉल 10ची गरज. 7 बॉल 10ची गरज. सात बॉल 10ची गरज. ओहो इथे काय घडतंय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. आता 7 बॉल 9ची गरज. 7 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. हलक्या हाताने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपन प्रोटेक्शन दिले. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडत होते परंतु थांबवलंय. सिंगल घेतली. आता 6 बॉल. 6 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. 6 मध्ये 8 करायचे आहेत. स्वतः संघमालक आणि कॅप्टन रुपेश हडकर सर इथे आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल आणि गरज आहे 8 धावांची. 6 चेंडू 8ची गरज. फील्ड सजवली जाते. मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑन. मिड विकेट क्षेत्र खाली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन. हो इथे खूप चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव. सिंगल आली आहे. 5 चेंडू 7ची गरज. 5 बॉल 7. फुलटॉस बॉल. 5 बॉल 7ची गरज असताना सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 4 चेंडू 6ची गरज. 4 बॉल 6. ओहो बॅकफुटला जाऊन पंच केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 3 बॉल 4ची गरज आहे आता. 3 बॉल 4. 3 बॉल 4ची गरज. 3 बॉल 4. बॅकफुटला जाऊन मोठा फटका प्रहार केल्याचा प्रयत्न होता. मिड क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. दुसरी धाव इथे हो झाले कंप्लीट. 2 बॉल 2 आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. 2 बॉल 2 धावा हव्याच आहेत. 2 बॉल 2 धावेंची गरज. हा बॉल जर डॉट बॉल आला
तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते, परंतु 2 बॉल 2 ची गरज. 2 बॉल 2 धाबा. दोन बॉल 2 धावांची गरज. इथे कॅच होणं गरजेचं होतं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथे लक्ष नव्हतं. इथे लक्ष नव्हतं आणि इथे 2 धावा. कंप्लीट होत आहेत. हो, पंचांचा निर्णय आलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. इथे सामना जिंकलाय अर्थातच टीम रायडर संघाने. चला रॉयल्स रेंजर, चला फिल्डिंग लावून घ्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन आणि त्यांच्या विरोधात स्पार्टन स्पोर्ट्स आपल्याला बॅटिंग करायची आहे. कैलासवासी धर्मेंद्र सिंग, त्याचबरोबर कैलासवासी बबन पेडणेकर, कैलासवासी मंगेश राणे, कैलासवासी भरत सावंत, कैलासवासी कमलाकर डिचोलकर यांच्या स्मरणार्थ आणि यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा चषक, ही स्पर्धा आपण पाहतोय चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग HPL 2024 पर्व क्रमांक 8. आणि या मॅचचा हिरो अंकित गावडे ठरला. या मॅचचा हिरो अंकित गावडे या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. चला जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया एक गोड आवाज, याच परिसरातला अलंकार यांचा आवाज. सुनील सावंत सर, आपण देखील यायचंय. चला प्लेअर ऑफ द मॅच अंकित मात्र दिले जाईल. चला प्लेअर ऑफ द मॅच अंकितला मात्र दिली जाते. प्लेअर ऑफ द मॅच अंकित. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय अंकित. या अंकित, कसं वाटतंय? पहिलीच मॅच होती, तू खेळलायस या HPL ची या वर्षातली आणि प्लेअर ऑफ द मॅच मिळालाय. माझं म्हणजे मला बॉलर होतं ना, ते मला माहिती होतं आधीपासून की काय बॉलिंग टाकतो, त्यामुळे मला थोडं इझी गेलं की खेळायला. पहिले बॅट्समन एक चूक झाली माझ्याकडून की ती जरा थोडी झाली लेग साईडला. मी बघितलेलं की प्लेअर लांब आहे, थोडा लक्ष नाही द्यायचं म्हणून मी मारायला गेलो याच्या डोक्यावरून, पण झाली चूक. आता ठीक आहे, ओके, बाकी चांगला खेळलो. वेल प्लेड आहे. चला थँक्यू सो मच प्लेअर ऑफ द मॅच. आणि ज्या चुका झाल्यात येणाऱ्या पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांना शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. जाऊया जशी मॅचला होईल सुरुवात, आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया याच परिसरातला एक गोड आवाज, अर्थातच अलंकार सातार्डेकर यांचा आवाज. थँक्यू सो मच.